वसई विरार परिसरात सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार आहेत। दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप झाले आणि बहुजन विकास आघाडीवर सर्वाधिक मोठा आरोप झाला तो हॉस्पिटलचा। गेल्या 35 वर्षात बहुजन विकास आघाडीने एकही सरकारी हॉस्पिटल उभारलं नाही असा आरोप झालेला आहे। या आरोपाचं जे खंडन आमदार क्षितिज ठाकूर यांनी केलेलं आहे। लवकरच 250 कोटी रुपये खर्च करून सुसज्ज असं हॉस्पिटल उभारणार असल्याचं आमदार क्षितिज ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। तर सध्या जी आरोग्य व्यवस्था आहे ती देखील मोठ्या प्रमाणावर आहे। वसई तालुक्यामध्ये ज्या महिलांच्या डिलिव्हरी होतात त्या मोठ्या प्रमाणावर सिझरिंग न होता नॉर्मल पद्धतीने डिलिव्हरी होतात आणि सर्वाधिक डिलिव्हरी करणारं आपलं हॉस्पिटल आहे। तसेच सर्व ज्या काही छोटी छोटी हॉस्पिटल्स आहेत तिथे सर्वांना चांगल्या सोयी सुविधा मिळत असल्याचं क्षितिज ठाकूर यांनी सांगितलेलं आहे। जे नवीन हॉस्पिटल उभारणार आहे त्याचं लवकरच भूमिपूजन होणार आहे आणि येत्या पुढच्या 2 ते 3 वर्षात हे हॉस्पिटल प्रायोगिक तत्वावर पहिल्या टप्प्यामध्ये चालू करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे ह्या हॉस्पिटलची मोठी खासियत म्हणजे जर एखादा मनुष्य भाजला तर त्याला ठाणा किंवा पालघरला न्यावं लागतं। म्हणजे असं स्पेशल विभाग वसई विरार परिसरात सध्या कुठेच नाही आणि तो अद्ययावत असा विभाग हा या नवीन हॉस्पिटलमध्ये असणार आहे। या हॉस्पिटलच्या संपूर्ण विषयावर आमदार क्षितिज ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण ऐकूयात। महापालिकेमध्ये 7 हॉस्पिटल 665च्या आसपास बेड्स हे आपल्या महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये एवढे बेड झालेले आहेत। सी कॅटेगरीची महापालिका वसई विरार, एवढी तरी माहिती असली पाहिजे, जो एखादा उमेदवार असेल त्याला एवढी तरी माहिती असली पाहिजे की किती बेड्स आहेत। 7 हॉस्पिटल्स आहेत आपल्या वसई विरार महापालिकेमध्ये। चंदन सरचं हॉस्पिटल जे कोविड सेंटरमध्ये कन्वर्ट केलेलं ते आता परत नॉर्मल हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे। तुळींचं हॉस्पिटल आहे, वेस्टला हॉस्पिटल केलेलं आहे जे आधी मार्केट केलेलं कोविडमध्ये ते आपण कोविड सेंटर म्हणून कन्वर्ट केलेलं आहे, ते परत हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे। बुळिन्सला हॉस्पिटल केलेलं आहे, त्यांचं गाव जिकडे आहे त्याच्या बाजूलाच हॉस्पिटल आहे जिथे ते राहतात। बुळिन्स नाक्यावर जर तुम्ही बघितलं तर तिकडे एक आपण केलेलं आहे। तर असे 7 वेगवेगळे हॉस्पिटल, त्याच्या व्यतिरिक्त OPD सेंटर्स वेगवेगळ्या ठिकाणी वसई तालुक्यामध्ये केलेले आहेत। डिलिव्हरी 60,000च्या आसपास 60,000च्या आसपास डिलिव्हरीज महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत। हे खोटं आहे का त्यांनी सांगावं आणि हे तुम्ही विचारलं होताना 60,000 डिलिव्हरी ही काही छोटी गोष्ट नाही। आपली काल झालेली महापालिका आहे, 50% जास्ती डिलिव्हरी वसई तालुक्याचे महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये होतात। सिझेरियनचं प्रमाण महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये 8% आहे, फक्त 8%। आणि तेच तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलबरोबर जर कम्पेअर केलं तर अप्रॉक्सिमेटली 45% सिझेरियनचं प्रमाण आहे। म्हणजे आपल्या वसई विरार महापालिकामध्ये जे CMO आहेत, चीफ मेडिकल ऑफिसर, त्यांची स्वतःची डिलिव्हरी पण महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये केली आणि परिस्थिती वाईट आहे म्हणून नाही, फॅसिलिटी चांगल्या आहेत म्हणून त्यांनी स्वतःची डिलिव्हरी पण महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये करून घेतली आहे। अच्छा, आई जेव्हा महापौर झालेले तेव्हा अख्ख्या महापालिकेतले जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत महापालिकाचे ते सगळे सर्व्हिसेस फ्री केलेले आहेत। शासनाने तर आत्ता फ्री केलं आहे। आपल्याला किती वर्ष झाली सगळ्या हेल्थकेअर हॉस्पिटलची सर्व्हिसेस फ्री केलेले आहेत। आचोळाचं जे आता नवीन हॉस्पिटल बनणार आहे ते म्हणजे उदाहरण म्हणून देतो, शासनाने जे जिल्हा रुग्णालय पालघरमध्ये भूमिपूजन केलं, खूप जोराशोरात केलं, त्याची कॅपॅसिटी 200 बेडची आहे। आपलं आचोळाला जे हॉस्पिटल बनणार आहे त्याचा फर्स्ट फेजमध्ये 400 बेडची कॅपॅसिटी आहे। म्हणजे अख्ख्या जिल्ह्यासाठी शासनाने जे दिलेलं आहे ते 200 बेडचं आहे। आपण सोपारासाठी जे करतात आहे ते 400 बेडचं आहे, फक्त सोपारासाठी। म्हणजे अख्खा जिल्हा कुठे ना सोपारा एक बाजू कुठे, त्याच्या भूमिपूजनला सगळे पोचलेले ना। आणि मी तर सांगतो की यावं एका स्टेजवर आणि हॉस्पिटलमध्ये काय काय ते सांगावं। त्यांना प्लॅन पण माहिती नाही आहे, पण उद्घाटन फक्त ते पाठीवर नाव लागलं पाहिजे आमचं ह्याच्यासाठी आलेले। मग एक बाजूला तुम्ही बोलतात की हॉस्पिटल नाही आहे, भूमिपूजनला कशाला आलेले मग? आणि भूमिपूजनला आलेले त्या हॉस्पिटलमध्ये काय येणार ही माहिती त्यांना आहे का? तर अजिबात नाही। 15 ते 20,000 फुटाचं तर फक्त डायग्नॉस्टिक सेंटर आहे, म्हणजे जिकडे रक्त तपासणी, पॅथलॅबपासून CT स्कॅन, MRI सारखे आधुनिक फॅसिलिटीज त्या हॉस्पिटलमध्ये येणार आहे। आज बर्न वॉर्ड म्हणजे एखादा माणूस जर भाजला तर फक्त मुंबईला, अख्ख्या मुंबईमध्ये एक बर्न वॉर्ड आहे आणि अख्ख्या ठाण्यामध्ये एक बर्न वॉर्ड आहे। बाकी कुठेच बर्न वॉर्ड उपलब्ध नाही आहेत। ते आपण त्या सोपाराच्या आचोळाच्या हॉस्पिटलमध्ये बर्न वॉर्ड टाकलेलं आहे।
त्या वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर लागते. म्हणजे आयसोलेशनपासून जरा पण इन्फेक्शन त्या अख्ख्या रूममध्ये आलं नाही पाहिजे, कारण की जर त्या व्यक्तीला ते इन्फेक्शन झालं तर माणूस मरू शकतो. ह्या पद्धतीचं बर्न वॉर्ड तिकडे टाकलेलं आहे. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ते बनणार आचोळाला. म्हणजे साधा कंपॅरिझन, जिल्हा रुग्णालय तुम्ही 200 बेडचं आणि त्याच्यात फटाके फोडतात. झाले पाहिजे 200 नाही ते 1000 बेडचं झालं पाहिजे, कारण की ते अख्ख्या जिल्ह्यासाठी आहे. आपण सोपारासाठी 400 बेडचं फर्स्ट फेजचं आहे. म्हणजे तो सेकंड फेज जे होईल तेव्हा ह्याच्यापेक्षा पण जास्ती वाढते. तर त्या पद्धतीचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे आचोळाला आपण घेतलेलं आहे. दुसरं तुम्ही बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती काय. आता मुळात नावच सरकारी हॉस्पिटल हे सरकारच्या अंडर असते. हे महापालिकेच्या अंडर नाही आहे ना, हे आमच्या अंडर नाही आहे. तुम्ही जे बोलले की सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती आणि ते कोणतेतरी व्हिडिओ फिरवले असं तुम्हीच बोलले मला, तर सरकारी हॉस्पिटल हे सरकारची जबाबदारी आहे. सरकारमध्ये कोण बसलाय त्यांनी सांगावं. एखादा माणूस जर आमदारकीच्या उमेदवारी म्हणून अर्ज भरतो, एवढी तर माहिती असली पाहिजे ना, एवढी तर समज असली पाहिजे की कुठलं डिपार्टमेंट कोणाच्या अंतर्गत आहे. आता सरकारी हॉस्पिटल पण ह्याचा खापर आमच्या डोक्यावर फोडायला लागले तर त्यांची याच्यावरून समज कळते. ह्याला मी काय उत्तर देऊ. शूटिंग बिटिंग सगळीकडे तुम्हीच बोलले की फिरवले मला. तुम्ही मगाशी व्हिडिओ दाखवला की सरकारी हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे. मान्य आहे. आणि आम्ही एवढ्या वर्षापासून मागणी करतोय की जेवढे जिल्हा परिषदच्या अंडर PSC आहेत आणि जेवढे जिल्हा परिषदच्या अंडरचे शाळाचे जे आहेत त्यांची एकदम वाईट परिस्थिती आहे, ते वारंवार आम्ही फॉलोअप करून सुद्धा महापालिकेला हँडओव्हर केली नाही. आज महापालिकेमध्ये जिल्हा परिषद नाही आहे, तरीसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा आज जिल्हा परिषद त्याच्यावर खर्च करत नाही हे सांगून की महापालिकेच्या हद्दीत आहे. प्रॉपर्टी तर मालकी तुमची आहे. जिल्हा परिषदेवर कोण बसलाय. जिल्हा परिषदेवर कोण बसलाय. एक बाजूला तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेची परिस्थिती दाखवतात, महापालिकेला दिलत नाही आजपर्यंत. इलेक्शन लागण्याच्या आधी पण, आचारसंहिता आधी पण पालघरला मीटिंग झालेली की हे दोन्ही PSCs आणि जिल्हा परिषद शाळा महापालिकेला हँडओव्हर करा. आम्ही खर्च करून ते प्रॉपर्टीज जेवढे पण शाळा आहेत ते चांगल्या करतो, जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत ते अपग्रेड करतो. आता महापालिकेची अडचण अशी होते की ते जिल्हा परिषदच्या अंडर आहे म्हणून महापालिका खर्च करू शकत नाही, आणि जिल्हा परिषद हे कारण देते की महापालिकेच्या हद्दीत आहे म्हणून आम्ही खर्च कशाला करायचा. लक्षात आलं का. आम्ही तयारच खर्च करायला, हे द्यायला तयार नाही आहेत. आणि हेच फोटो हे लोक फिरवतात आहेत. तर ह्याला जबाबदार कोण. जिल्हा परिषद आणि शासन. शासनाने द्यावं ते आम्हाला. आणि आमचं पत्राचं ट्रेल काढावं. किती वर्षापासून आम्ही पत्र लिहितात आहेत शासनाला की हे दोन्ही आम्हाला हँडओव्हर करा. आम्ही सुधरवत होते, द्यायला तयार नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर हे बोलतात की एकही हॉस्पिटल झालेलं नाही आहे महापालिकेत, हे RTI वाले आहेत. RTI टाकावा. चांगल्या कामासाठी RTI टाकावा. बाकी RTI काय ते सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळे RTI वाले आहेत. चांगल्या कामासाठी RTI टाकावा. आणि किती लोकांनी OPDची सुविधा महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये घेतलाय हे काढावी. 42 लाख लोकांनी महापालिकेच्या हॉस्पिटलचं OPD वापरलेलं आहे. IPD 1,31,000 पेक्षा जास्ती लोकांनी IPDची सुविधा वापरलेली आहे. हे खोटं असेल तर सांगावं. 4.5 वर्ष झालं प्रशासक बसलाय, म्हणजे शासनच महापालिका चालवते. तुम्हाला तर माहिती लगेच मिळेल. आणि RTI मास्टर आहे ते लोक. 42 लोकांनी OPDची सुविधा घेतला हे खोटं आहे का हे सांगावं. आणि 1,31,000 लोकांनी IPDची सुविधा घेतलाय का नाही घेतलाय हे पण सांगावं आणि जाहीर करावं. एवढीच विनंती करतो मी. खोटं असेल तर बोलावं. हे समोर येणार नाही.